राधे राधे सगळ्यांना, कसे आहात सगळे? मी राजेंद्र जाधव तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आपली तब्येत आता थोडीफार सुधार आलेला आहे. आता इथून आपण ब्लॉग करू शकतो. आज एडिटिंगला लागेल मी 1:30-2 वाजता. आता वाजलेत जवळजवळ 12:15. थोडा उठायला उशीर झाला गोळ्यांमुळे. आपण दूध पण तापत ठेवलं कॉफी बनवायसाठी. तर आता पहिले कॉफी वगैरे बनवून घेऊ मस्तपैकी आणि आईकडे जेऊ. तिच्याकडे असतील व्हिडिओ त्या घेऊ, नसतील तर काय करू नाही शकत. घेऊ काहीतरी, बघू. इथून पुढे आपले हे ब्लॉग तर चालूच राहतील. तर काय ॲसिडिटी होती का काय माहीत नाही, पण माझ्या लेफ्ट साईडला दुखत होतं म्हणून मग मला रात्री झोप लागत नव्हती. आणि काल मी गोळी घेऊन झोपलो ते डायरेक्ट आता 11:30ला उठलो. 11:30 नाही, सॉरी 11 वाजता उठलो. ते पण सायलीने फोन केला तेव्हा. आणि सगळी कामं वगैरे आवरून घेतली, सगळं कपडे वगैरे भांडी वगैरे सगळं घासून घेतली. आणि मग आता कॉफी बनवायला घेतली. 12:15ला मी कॉफी पितो आहे बघू शकता. तर काय आता त्याला पर्याय पण नाही आपल्याकडे, कारण की सायली तिकडे आहे आणि ती आता डायरेक्ट येतील. अजून आता जवळजवळ 4 महिने राहिले. तर ती गेले एकटी, येणार दोघे होऊन तर त्याचीच वाट बघतोय कधी येईल. होपसो. देवाने सांगितले चांगलंच व्हावं, चांगलंच होईल. ठीक आहे फ्रेंड्स, मी आता कॉफी वगैरे पिऊन घेतो. सायलीकडे जातो, तिच्याकडे काय आहे काय नाही ते बघून येतो. Meanwhile, गुड मॉर्निंग. वाजलेत 11. मॉर्निंग माझी तर झाली सकाळी 6:30 वाजताच, पण आता 11 वाजलेत. म्हणले आता व्हिडिओ घ्यावा, कारण आज मी व्हिडिओला सुरुवात केली आहे. कारण त्यांची तब्येत 2 दिवस झालं ठीक नाही आहे. मग मी म्हटली मीच घेते. 2 दिवस ब्लॉग पण आपले आलेले नाहीत, पण आता इथून पुढे आजपासून ते ब्लॉग कंटिन्यू करतील, कारण त्यांची 2 दिवस झालं तब्येत ठीक नाही आहे. त्यांना रात्रीची झोप वगैरे येत नाही आहे. तर मी 6:30 वाजता ह्यासाठी उठलेली की तो मिंचूवरती माळ्यावर जाऊन बसला होता. पण आम्हा सगळ्यांना वाटलं की मिंचू घरातनं खिडकी ओपन ठेवलेली मम्मीने सकाळी, तर ती बाहेर गेली. तर मग मी घाबरून उठली, बघते तर मिंचू स्वतः झोपा काढतो आणि माझी झोप मोड करून त्याला मजा आलेली. आता मग अंडं वगैरे खाल्लं, तर तिने पण खाल्लंय. तिला असं वाटतं की अजूनही अंडा आहे ठेवले, तर ती शोधते सगळ्या घरभर. मग आता मी इकडे चपाती आणि भाजी घेतली. तिला पण इथे भाजी दिली होती, चपाती दिली होती. तिने त्यातली थोडीशी आता राखली आहे. आणि आता गेली आजीची साडी, आजी गेली अंघोळीला. अजून आजीची काय कामं नाही झाली. तिने आधी माझं वगैरे आवरून घेतलं आणि मग अंघोळीला गेले. तर मग ती आता आजीपाशी थांबली आहे. तिला प्यायचं पाणी. ती पाणी इथलं तिथलं पित नाही. आपल्या वॉशरूममध्ये म्हणजे बाथरूममध्ये अंघोळीच्या जे टब वगैरे भरलेलं असतं त्यातलंच पाणी पिते. तर त्यासाठी ती तिथे बसली आहे. हे बघा ती आजीची वाट बघते. माझं काही सकाळीच मेडिसिन वगैरे खाऊन झालं होतं आणि आता फक्त ही चपाती आणि भाजी एवढी खाऊन घेते. आणि त्यांना केलेला फोन 10:30 वाजता की आता उठता का, मॉर्निंग झाली आहे. तर मला म्हटले की थांब जरा, थोडी झोप आहे. कसं कळतं आपल्याला किती झोप आहे किती नाही, तर मग काय माहिती. तर मी म्हटले 11ला फोन करते. आता त्यांना फोन करते, म्हणजे ते पण आवरून घेतील. आणि काल गेली होती इंजेक्शनसाठी. काल अजून एक डोस झाला, म्हणजे दुसरा डोस झाला हिमोग्लोबिनचा. आणि आता गुरुवारी परत एक तिसरा घ्यायला जायचं. तर ठीक आहे, आता मी तुम्हाला थोड्या वेळात ते त्यांच्याशी बोलून घेते आधी आणि मग भेटते. तर फ्रेंड्स, आता आपण आलोय सायलीकडे. सायली बसले इथे मस्त आरामशीर, आणि आपली आई तिकडे काम करते. मिंचू आहे. आता जेवतो थोड्या वेळाने, भूक लागले. कारण की कालपासून जरा म्हणजे जास्त नाही जेवलं, कमीच जेवलं. पण जेवण वगैरे घेतो आणि हिचं बघतो. हिला तिचं हे बघायला जायचं आपल्याला, हॉस्पिटल. तिथे तिची डिलिव्हरी होईल तसं त्या साईडला बघायला जायचं आपल्याला. म्हणजे कसं आपल्याला जास्त लांब पण नको आणि चांगलं पण पाहिजे. एवढं फालतू घेऊन फायदा पण नाही. इथं आहेत 2-3 फालतू आहेत, जवळ आहेत पण फालतू आहेत. ते घेऊन फायदा नाही, कारण की जिकडे स्टाफ चांगला असेल, डॉक्टर, एन्व्हायरमेंट चांगला असेल, त्याच गोष्टी बघायला लागणार ना आपल्याला. म्हणून मग चाललो आहे ते बघू. जाईल मी दुपारी, नाही तर मग एडिटिंग झाल्यावर जाईल. बघू कशी आहेत तिकडे. आपल्याला गाडी चालू करायची. गाडी आपण 2 हफ्ते झाले गाडी चालूच केली नाही. आता चालू होते नाही ते बघावं लागेल आपल्याला. काय ग, हॉस्पिटल आल्या? हां, हॉस्पिटल बघायला यशभर जावं लागेल तुम्हाला. नाही ठीक आहे, चालेल फ्रेंड्स. मग आता जेवण वगैरे घेतो आम्ही.
तर फ्रेंड्स आत्ता चालू आहे, आल्या पहिले लॅपटॉप घेतला कारण की आपल्याला आता एडिटिंग करायचे. मस्त जेवण वगैरे झालं आहे आपलं. आता बघू शकता 3 वाजलेत, 2:45 वाजलेत. मग आता एडिटिंगला लागतो, म्हणजे मग कसं लवकर एडिटिंग झालं झोपायला पण भेटेल आपल्याला. बोल. मी गावावरतून आले. मधून आले. आई बाबांना तोडून. आई बाबाला तोडून. मला आई बाबांत जायचं आहे. ते बंद होणार रेकॉर्डिंग. असू दे ना, रेकॉर्डिंग चालू आहे. बोल बोल ना. नाही बोलायचं. अरे ते उघडेल. बोल. बंद करायचं. अरे देवा, बंद करतो ना. तर फ्रेंड्स आपलं कार्टून गावावर ना आलं आहे. आत्ता जस्ट 2 मिनटं पण नसतील झाले, मी एडिटिंगला बसलो आहे आणि ती आली. तर आता एडिटिंगचं पण नाही आलेलं अजून, म्हणून मग तिला मी जबरदस्ती खाली सोडले आणि आता ती रडते. तर आता मला एक तर बरं नाही, मी पटकन एडिटिंग करेन. जास्त काय फाईल नाहीत, मोजून 4 नाही तर 5 मिनटाची व्हिडिओ होईल. तेवढे एडिटिंग करून लगेच मला झोपायचं आहे. पण आता वाजले जवळजवळ 3:15. बघतो आता पटकन एडिटिंग करतो. ती आता रडते खाली, तिला तरी मी खाऊ दिला जाऊन. ती नकोच म्हणते, मला वरच यायचं आहे. बघतो पटापट आवरतो आणि मग तिला बोलवतो. तर फ्रेंड्स आत्ताच झालं आहे आपलं एडिटिंग वगैरे करून, अपलोड वगैरे सगळं केलेलं आहे आणि झोपणार होतो पण झोपलो तर नाही, कारण की झोप आलीच नाही. म्हणजे ट्राय केलं 2दा-3दा पण झोप का आलीच नाही. शेवटी पंखा वगैरे सगळं बंद करून पडलोच होतं साधं. तरी फोन आला. काय का नको बनवतोय, कॉफीसाठी ठेवतोय आता मी. नाही तर दुधाचा बनवते. दूध आहे, बघितलं नव्हतं मी, पण आहे भरपूर. बनवते मग. बनवते ना मग. आता वेळ लागेल ना, वाजले किती? 6 वाजले. कॉफी बनवते. येता येता आपलं कॉफी थोडी घेऊन या फक्त. ठीक आहे चालेल. एक थोडी कॉफी घेऊ. हा या कॉफीवर. हां दादा हे ठेवणार होतो कॉफी, पण काय बोलतात सायलीमुळे ते ठेवता आलं नाही. ठेवता आलं नाही म्हणजे आता ठेवणारच होतं, तेवढं तिचा फोन आला. तर ठीक आहे आपण जाऊ तिच्याकडेच. असं पण आपलं जास्त बरं नाही म्हटल्यावर जास्त कामं पण नाही केली पाहिजे. तर आता जाऊ मग सायलीकडे. मी बघतो मोबाईल घरी चार्जिंगला लावतो. मी गाणी ऐकणार होतो, पण आता सायलीने बोलवलं म्हटलं सायलीकडेच जाऊ. थोडा वेळ तिथंच टाईमपास करून परत येऊ. आणि हां मी सांगत होतो सायलीला आपण हॉस्पिटल बघायला जात होतो जिथे ती कम्फर्टेबल असेल, म्हणजे जिथं एन्व्हायरमेंट चांगलं असेल, स्टाफ चांगला असेल. त्या अशा गोष्टी म्हणजे बघून तर आलेत तिची मम्मी आणि भाऊ, पण मी पण बघून आलं पाहिजे ना, म्हणजे मला पण आवडलं पाहिजे. म्हणजे मला आवडलं तिला आवडेल असं आहे. म्हणून मग विचार करतो आहे. आज जाणार होतो पण आज काय टाईम भेटला नाही. मग आता उद्याच जाईल. तुम्हाला पण दाखवेलच कसं काय आहे तिकडचं हॉस्पिटल वगैरे. तर ठीक आहे फ्रेंड्स, मी आता जातो सायलीकडे. कॉफी सांगितली तिने आणायला, तर कॉफी घेऊनच जाऊया तिच्याकडे. तर फ्रेंड्स आपण आलो आहे आता. कॉफी सायली बनवते. चांगली बनवतेस ना ग? दररोज माझ्याच हातची पीत होतात ना. आता सवय तुटली ना ग? मोठे सगळ्या 1-2 वर्ष झाले सवय सुटायला. अक्का टाकू पॅकेट नको. येड लागले. किती वाले? अच्छा 10 वाले. 10 वाला आहे ती. ते 2 वाले. येड अख्खं पॅकेट टाकते. तर ठीक आहे फ्रेंड्स, मी आता कॉफी वगैरे पितो, घरी जातो. व्हिडिओ तर आपली झालेलीच आहे. एक 7 वाजेपर्यंत होऊन जाईल पब्लिक. एवढी मोठी व्हिडिओ झाली नाही. काल काय एवढे ब्लॉग घेतले नाही. होतोय मी इकडे तुम्ही तिकडे, त्यामुळे थोडेसे आमचे क्लॅश होत आहेत. तुम्ही जर आम्हाला एवढे 2 महिने सांभाळून घेतलं तर आम्ही नक्कीच तुम्हाला प्रॉमिस करतो की पुढच्या 2 महिन्यानंतर ब्लॉग आमचे चांगलेच असतील आणि टाइमात असतील आहे ना. एवढे 2 महिने तुम्ही सांभाळून घ्या, तिथून पुढे आम्ही तुम्हाला एंटरटेन करण्याचा प्रयत्न करू. काय हो? तर ठीक आहे. आता मी थोडा वेळ मिंचूसोबत खेळतो आणि मग कॉफी पण निघतो. तर फ्रेंड्स आता वाजलेत 8:30. जरा वेळानं मी जाईल जेवायला सायलीकडे. तर सांगायचं असं की मला आता बरं वाटतं आहे आणि सायलीला तर आहेच. तर
तुम्हाला सांगतो की सायली फक्त आणि फक्त तिचं काम करत असते. व्लॉग ते पण मी सांगितल्यावर करते. एडिटिंग परत कमेंट्स वगैरे सगळे मीच वाचतो आणि मीच रिप्लाय करतो. तर तिला मी सांगत असतो, म्हणजे सांगतो भरपूर वेळा की तू पण कमेंट्स वाच, कमेंट्सला रिप्लाय दे. पण ज्या ज्या काही कमेंट्स येतात त्या मी सगळ्या तिला वाचून दाखवतो, तिला सांगतो. तर कधी ती सांगेल तेव्हा रिप्लाय करतो, कधी मनाला वाटेल तेव्हा मी रिप्लाय करतो. तर सगळ्याच गोष्टी तीच रिप्लाय करेल असं नाही आहे, बहुतेक करून मीच रिप्लाय करतो. तर ठीक आहे फ्रेंड्स, हेच सांगायचं होतं की सायली रिप्लाय करत नाही, म्हणजे कमेंट्सला रिप्लाय करत नाही, मीच रिप्लाय करत असतो. तर जायला आता थोड्या वेळाने तिच्याकडे जेवायला आणि जेवण वगैरे सगळं परत येऊ. तर हे आले तर ते इकडे जेवायला. इकडे चालले मिंचूच्या आमच्या शाळा घेत आहेत सगळे. पप्पा दाखवा कशी तुम्हाला नख मारले बघू. हे बघा. का तर तिला बाहेर सोडली नाही म्हणून. बाहेर पण नाही सोडली, तुम्ही घेऊन गेला होतात. तिकडे तिच्या मैत्रिणी दिसल्या तिथं पप्पांनी सोडलं नाही, तिने घरात येऊन पप्पांना नख मारले. म्हणून आता यश आणि हे इकडे बसून तिला ओरडत आहेत. तिला कसला फरक पडतोय, तुम्ही ओरडा नाही तर नका ओरडू. हे बघा मिंचू, मिंचू ही बघा, ही पुन्हा त्याच जोशामध्ये बाहेर जायची वाट बघते. तर आता हे आले जेवायला. आज वाजले जेवायला किती 10. आवरून घेते, यांना सगळ्यांना जेवण वाढते, म्हणजे हे जेवून जातील. यांच्या जेवणाचा परत टाईम चेंज झाला की परत यांना ॲसिडिटी होते. त्यापेक्षा आवरून घेते म्हणजे ते जेवून घेतील. चल माई. तर ठीक आहे, आता हे तुम्हाला थोड्या वेळाने घरी गेल्यावरच भेटतील. तर फ्रेंड्स, सायलीकडनं आलो आहे आपण, जेवण वगैरे झालं आहे. आज आपल्यासोबत मिंचू पण आहे. मस्त आता त्याला जेवण म्हणजे त्याला खायला वगैरे देतो, दूध वगैरे पाहिजे असेल दूध देतो. तर ठीक आहे फ्रेंड्स, हा ब्लॉग आपण इथंच संपूया. इथपर्यंत ब्लॉग बघितला असाल तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.